जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विकास योजनांचा विभागनिहाय आढावा, जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश, नवापूर येथे 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री भाषण यांनी दिले। नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासी बहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास करण्यासाठी जे करावे लागेल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील। या प्रयत्नांत जिल्ह्यातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले। नवापूर येथील शेठ एच जे शहा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते। बैठकीस आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, परिवीक्षाधीन सनदी अधिकारी डॉक्टर पंकज पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावेत, प्रतिभा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारून आता 4था महिना सुरू झाला आहे। जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक आणि विकासात्मक परिस्थिती प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात न चुकता जिल्ह्यात येऊन एका तालुक्याचा सविस्तर आढावा घेण्याचा शब्द आपण दिला होता। त्यानुसार शहादा तालुक्यानंतर आता नवापूर तालुक्याचा आढावा घेण्यात आला आहे। नंदुरबार हा दुर्गम, आदिवासी बहुल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मोठी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। भौगोलिक प्रतिकूलतेमुळे येथील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे आवश्यक आहे। जिल्ह्यात चांगली आणि दर्जेदार विकासकामे व्हावीत, हाच तालुकानिहाय आढावा बैठकांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आरोग्य, शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते आणि दळणवळण या मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणावर सर्व विभागांनी विशेष लक्ष केंद्रित करावे। पालकमंत्री म्हणून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर योग्य आणि लोकहिताच्या कामांसाठी करून त्याचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचेल, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले। बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी महसूल विभागाचा आढावा सादर केला। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी तालुक्यातून 1600 प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जुलै अखेरपर्यंतचे सर्व अर्थसहाय्य संबंधित लाभार्थ्यांना अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले। गटविकास अधिकारी देविदास देवरे यांनी ग्रामविकास विभागाचा आढावा सादर केला। यामध्ये विविध घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशनंतर्गत वैयक्तिक शौचालयांची कामे आणि रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला। जलजीवन मिशनंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी कठोर भूमिका घेत या कामकाजाच्या कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले। नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रलंबित कामे दर्जेदार पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या विविध योजना, शाळांची स्थिती आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा सादर केला। यासोबतच नवापूर नगरपालिकेचे कामकाज, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला। कृषी विभागातील रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी ही पदे भरण्याबाबत मंत्री दत्तात्रय तथा दत्तामामा भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। आदिवासी विकास विभागाची निधीअभावी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कामांचा आढावा घेताना नवापूर शहरातील वीजपुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला। नवापूर आणि विसरवाडी येथील रोहित्रांवरून आवश्यक जोडणी करण्यासंदर्भातील तांत्रिक प्रस्ताव तातडीने सादर करण्याची सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली। वनहक्क पट्टेधारक आदिवासी बांधवांना शेती आणि इतर आवश्यक उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व संबंधित सहकारी संस्था आणि बँकांना कर्ज वितरणाबाबत आवश्यक सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। नवापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा आढावा घेताना रिक्त असलेल्या अस्थिरोग शल्यचिकित्सकाच्या ऑर्थोपेडिक सर्जन पदावर तातडीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या। नवापूर येथे सध्या 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे। वाढती लोकसंख्या आणि परिसरातील नागरिकांची आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन हे रुग्णालय 100 खाटांचे करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले।
देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिनी आयोजित या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी समन्वयाने व परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. काय आहे की ते आता तुमचं परवाचं आता हे झालं त्यामुळे याची बजेट 50% कमी झाली. अक्कल कुवासारख्या भागात 12 म्हणजे 7 राहिले मला. त्यामुळे आदिवासी विभागाच्या 50% मिळाले मानवाचे जे सहकारी श्रीयुत नाईक साहेब, आपले गावी साहेब, शिंदेताई, जिल्हाधिकारी शेट्टी मॅडम, आपले तालुक्यातील सर्व अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मावळत्याचा 4था महिना सुरू झालेला आहे. आता यापूर्वीच मी सांगितलं होतं की बाबा महिन्याला मी एकदा किमान येणार आणि त्यामध्ये एक तालुका आपण करणार आणि या तालुक्याची माहिती पालकमंत्री म्हणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. गेल्या वेळेला आपण शहादाला आपण घेतला, आता यावेळेला नवापूर, पुढच्या वेळेला दुसरा तालुका, किंवा आपल्याला या जिल्ह्याची सगळी ओळख व्हावी. आदिवासी बहुल जिल्हा आहे, अतिशय गरीब लोक इथे राहत आहेत आणि अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये या जिल्ह्याचा विकास होतो आहे आणि म्हणून चांगली कामं व्हावी, दर्जेदार कामं व्हावी आणि ज्याची गरज आहे ती कामं व्हावी, ही या दौऱ्याच्या मागं माझा हेतू आहे. आणि म्हणून आढावा घेत असताना कारण आमचा विभाग आणि आपला विभाग यामध्ये फार फरक आहे, परंतु काही प्रामुख्यानं चांगल्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते चांगले असले पाहिजेत, अशा ज्या सुविधा आहेत आणि पालकमंत्री म्हणून जो निधी आहे तो योग्य कारणासाठी कसा खर्च करता येईल आणि चांगली कामं कशी करता येतील, हाही या दौऱ्याचा उद्देश आहे. आणि म्हणून आज आपण जी बैठक बोलावली, मला वाटते 2:30 वाजता किंवा 3 वाजता आपण जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेणार आहोत आणि उद्या देशाचा स्वातंत्र्य दिन 80वा आहे. या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये ज्यांना आमंत्रित केलं असेल त्यांनी उपस्थित राहावं. आपण या आढाव्याच्या बैठकीत उपस्थित झाला, आपापल्या विभागाचा आढावा आपण दिला, याबद्दल मनपूर्वक मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपण ज्या वेळा पुन्हा येत जाऊ आणि या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नंदुरबार जिल्हा हा प्रामुख्यानं विकसित करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न पालकमंत्री म्हणून माझा राहील आणि यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं, अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो.